जय शिवराय, जय शंभूराजे. भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करतो. हा दिवस चंद्रयान 3च्या ऐतिहासिक यशस्वी लँडिंगची आठवण करून देतो. 2023 मध्ये भारत हा जगातील पहिला देश ठरला ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली. या यशाने भारताला जागतिक अंतराळ शक्ती म्हणून ओळख मिळाली. भारताचा अंतराळ प्रवास 1960च्या दशकात अगदी मर्यादित साधन संपत्तीपासून सुरू झाला. बैलगाडी आणि सायकलवर उपकरणे वाहून नेण्यापासून आज चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचण्याचा प्रवास भारताने केला आहे. ही वाटचाल भारतीय शास्त्रज्ञांच्या चिकाटी मेहनत आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवते. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. त्यांचा विश्वास होता की अंतराळ विज्ञान हे केवळ प्रतिष्ठेसाठी नसून समाजाच्या विकासासाठी असावे. त्यांनी 1969 मध्ये इस्रोची स्थापना केली. त्यांची दूरदृष्टी होती की उपग्रहांचा उपयोग संचार शिक्षण, हवामान अंदाज आणि विकास कामासाठी व्हावा. त्यांच्या स्वप्नाशिवाय भारतातील अंतराळ यात्रा शक्य झाली नसती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, ते भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे शिल्पकार होते. त्यांनी SLV सॅटेलाइट लॉन्च व्हेकल प्रकल्पात मोठे योगदान दिले. त्यांचे स्वप्न होते भारत 2020 मध्ये विकसित राष्ट्र बनेल. ते कायम सांगत की युवा आणि विज्ञान भारताचे भविष्य घडवतील. त्यांची स्वप्ने आजही भारताला आत्मनिर्भर आणि प्रगतशील बनण्यासाठी प्रेरणा देत आहेत. चंद्रयान 3च्या यशाने भारताने सिद्ध केले की कमी खर्चातही जगात मोठ्या कामगिरी साधता येते. या मोहिमेने भविष्यातील चंद्र संशोधन, अंतराळ विज्ञान आणि ग्रहाच्या मोहिमा यासाठी नवी दार उघडली आहेत. राष्ट्रीय अंतराळ दिन आपल्याला स्मरण करून देतो की कसे विक्रम साराभाई यांची दृष्टी आणि डॉक्टर कलाम यांचे स्वप्न भारतात आज या उंचीवर घेऊन आले आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो की मोठे स्वप्न पाहावे, कष्ट घ्यावेत आणि तारकांच्या दिशेने झेप घ्यावी. विज्ञानाचा दीप उजळतो गगन, भारत झेप घेतो तारकाच्या अंगाअंगण. धन्यवाद. जय भवानी.